सिद्धिविनायक मंदिर पाठोपाठ आता बाळू मामा ट्रस्ट जे आहे तिथं सुद्धा भ्रष्टाचाराचं प्रकरण न्यूज 18 मराठीच्या हाती आले आहे। तब्बल 60 कोटी 75 लाखाच्या घरात हा भ्रष्टाचार जात असल्याचा आरोपकर्त्यांनी केलेला आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा गेलेली आहे। कसं आहे हे संपूर्ण प्रकरण हे जाणून घेऊया आमदार गोपीचंद पडळकर यांच्याकडनं। गोपीचंदजी, ज्या पद्धतीनं हा संपूर्ण घोटाळा पुढे येतोय, हा तर सिद्धिविनायक मंदिराच्या घोटाळ्यापेक्षा सुद्धा मोठा भ्रष्टाचार पुढे येताना दिसतोय, काय आहे हे संपूर्ण प्रकरण? मुळामध्ये श्री संत बाळूमामा यांचं पवित्र मंदिर आदमापूरला आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये। मूळचे बाळूमामा अकोळ हे कर्नाटकात बॉर्डरवरचं गाव आहे। बाळूमामांच्यावरती प्रचंड लोकांची श्रद्धा आहे। बहुजन समाज अत्यंत बाळूमामांना मानतो। महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून, परदेशातून पण लोक दर्शन घ्यायला येतात। तर रविवारी, दर अमावस्याला खूप म्हणजे हजारोंच्या संख्येनं लोक तिथं असतात। अमावस्याला तर लाखोंच्या पटीमध्ये लोक तिथं दर्शनासाठी येत असतात। बाळूमामांचे बग्गे आहेत, बग्गे म्हणजे पालखी, आणि पालखीबरोबर बाळूमामांच्या मेंढ्या, म्हणजे 2000, 2500, 3000 एका बग्ग्यामध्ये मेंढ्या आहेत। आणि त्या बग्ग्यांची संख्या 19 आहे। एखादा वाढला तर मला माहीत नाही, पण माझ्या माहितीनुसार 19 बग्गे आहेत। 19 ठिकाणी ही पालखी जात असते। पालखीसोबत मेंढ्या आहेत, मेंढ्यासोबत मेंढ्या राखणारे मेंढके आहेत, त्याला कारभारी आहेत, उपकारभारी आहेत। जिथं पालखी थांबते तिथं रोज अन्नदानाचा कार्यक्रम होतो। म्हणजे हजारो लोक रोज या अन्नदानाच्या ठिकाणी एका ठिकाणी प्रसाद घेत असतात। ही लोकच देतात, नंबर लागलेले असतात लोकांचे अन्नदान द्यायला। आणि मंदिराच्या ठिकाणी पण बाहेरून सगळी लोक येत असतात। आता मुळामध्ये 2003ला हे ट्रस्ट स्थापन झालं, आणि 2003 नंतर मला वाटतं मानद अध्यक्ष म्हणून राजाराम मगदूम आणि कार्याध्यक्ष म्हणून भोसले म्हणून आहे तिथले, हे तिथं ट्रस्ट चालवतात। आता ट्रस्टवरती ट्रस्टी असणं याबद्दल कोणाचंच दुमत नाही, त्याबद्दल गैर नाही। परंतु सेवाभाव संपून जेव्हा या सगळ्या मंदिराला लुटायचा विषय डोक्यात येतो तेव्हा लोकांचा आक्षेप येतो। आणि म्हणून मी विधान परिषदेचा आमदार असतानाही सभागृहात ही मागणी केली होती की बाबा इथं भ्रष्टाचार सुरू आहे। मी आता विधानसभेचा आमदार झाल्यानंतर पण मागणी केलेली आहे, आणि आज पण आपल्या माध्यमातून माझी मागणी आहे की हे ट्रस्ट बरखास्त करून तिथं सरकारी कायदा आला पाहिजे। म्हणजे श्री महालक्ष्मी करवीर निवासिनी अंबामाता कोल्हापूर यांचा जो 2018चा ॲक्ट आला त्या धर्तीवरती, किंवा श्री शिर्डी साईबाबांचा ॲक्ट आहे त्या धर्तीवरती, किंवा पंढरपूरच्या श्री पांडुरंगांचा जो कायदा आहे ज्याच्यावरती आपण ट्रस्टी नेमत असतो, अध्यक्ष नेमत असतो, तशा पद्धतीचा कायदा हा बाळूमामाच्या मंदिराचा आला पाहिजे। कारण हे इतके हरामखोर आहेत, म्हणजे आता बोलू नये, पण यांच्यामुळं धर्म बदनाम होतो, यांच्यामुळं मंदिरं बदनाम होतात। लोक एका श्रद्धेतून तिथे येत असतात, हे हरामखोर त्याचा गैरफायदा घेतात। पण गोपीचंदजी, अशाच पद्धतीचा भ्रष्टाचाराचा आरोप होता म्हणून तिथे प्रशासक नेमण्यात आला होता। बघा, 2023ला हे सगळं ट्रस्ट बरखास्त केलं। 2023ला ट्रस्ट बरखास्त केल्याच्या नंतर मे 2024ला परत ह्याच्यामध्ये पहिली आरोपी गेली पाहिजे धर्मादाय आयुक्त ज्या होत्या निवेदिता पवार, या बाईला पहिलं आरोपी केलं पाहिजे, आरोपी नंबर 1। आरोपी नंबर 2 ही रागिनी खडके, जिनं आता प्रचंड मोठा भ्रष्टाचार केलेला आहे। आणि मग हा धैर्यशील भोसले, मगदूम, पाटील, कोणी कोणी त्यामध्ये टीममध्ये आहे, सगळ्या लोकांना त्यामध्ये आरोपी केलं पाहिजे जे भ्रष्टाचारात आहेत। जे भ्रष्टाचारात डायरेक्टर नाहीत त्यांचा काही संबंध नाही, त्यांना सोडून द्या, परंतु ह्यांना कायमस्वरूपी जेलमध्ये ठेवलं पाहिजे। 60-60 कोटी रुपयाचा तुम्ही भ्रष्टाचार करता। मेंढ्या विक्री किती, त्याला लिमिट नाही। आता विक्री सुरूच आहे मेंढ्याची, कुणाचं कंट्रोल नाही। अरे काय, आपण कायद्याच्या देशामध्ये राज्यामध्ये राहतो, ह्याच्यावर कुणा तर कंट्रोल पाहिजे की नाही पाहिजे? मेंढ्या विकता येत नाहीत, हायकोर्टाचे निर्णय आहेत। हायकोर्ट काय म्हणतंय, जर मेंढ्या आजारी असतील, जखमी असतील, त्यांचे पाय मोडलेले असतील, त्यांना चालता येत नसेल तरच तेवढ्याच मेंढ्या विकायच्या आहेत। बाळूमामाच्या मेंढ्या विकता येत नाहीत। आता मी तुम्हाला मेंढ्या विक्रीच्या पावत्या दाखवतो। दर आठवड्याला यांची स्पर्धा लागली आहे, दोन्ही ग्रुपकडून मेंढ्या विकलेल्या। काय तुम्हाला मी पावत्या देणार आहे, परत तुम्ही दाखवा। हे सगळे ट्रकच्या ट्रक तिथं जात आहेत। हे ट्रक कुठला नंबर आहे, किती मेंढ्या गेल्या, आता ह्यात 83 आणि 90, हे बघा
लावरं 83, 5 मेंढी आणि बकरेवरचे 90 मेंढ्या गेल्या ह्या गाडीमध्ये. ही गाडीचा नंबर आहे MH09M9018. देणाऱ्याचे नाव आप्पा माळी. हे सगळ्या पावत्या आहेत. श्री संत बाळूमामा. कशासाठी मेंढ्या विकल्या ह्या, कुणी विकल्या? बघा आता हे बघा दुसरी पावती. 104 मेंढ्या हे घेऊन गेलेत. ट्रक नंबर MH09GT9025. स्वप्नील गजानन करे. हे कोण आहेत, म्हणजे कुणी नेल्या? हे काय तिथल्या लोकांचं नाही, हे ट्रस्टी लोक जातात. पण ह्या का का विकल्या गेल्या? कुठल्या? भ्रष्टाचार. 30 कोटीच्या मेंढ्या विकलेत. ह्याच्यापेक्षा जास्त विकले असतील. 2,500 ते 3,000 एका बग्यामध्ये मेंढ्या होत्या. दर आठवड्याला ह्या स्पर्धा लागल्या ह्या हरामखोरांची मेंढ्या विकायची. अरे तुम्ही तिथं ट्रस्टी आहे, ह्यांना जोड्यान ह्यांना जेलमध्ये टाकून फाशीची सजा दिली पाहिजे. कारण जेव्हा धर्म बदनाम होतो तेव्हा करोडो लोकांना हे सोसावं लागतं. मंदिरातला जेव्हा भ्रष्टाचार होतो तेव्हा तो नुसता मंदिरापुरतं मर्यादित राहत नाही, काही पिढ्यांना त्याचा त्रास होतो. केवळ मेंढ्या विकणं या माध्यमातून हा भ्रष्टाचार झालाय की अजूनही काही प्रकार आहे? यांच्याकडं मोजदाद नाही. ह्यांनी जमिनी घेतल्या, 12 ठिकाणी जागे घेतलेल्या आहेत चढ्या दराने. त्याच्यामध्ये 30 कोटीचा भ्रष्टाचार केलाय. या खडके नाही, तिच्या पाठीमागे निवेदिता पवार आहे. माझं म्हणणं आहे 100% ते खरं आहे. त्या बाईला ह्यामध्ये नंबर 1चा आरोपी केला पाहिजे. तिची आता बदली झाली तिथून. जेवढे महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार होत आहेत मंदिरातले, त्यामध्ये धर्मादाय कार्यालय त्यांना सपोर्टिव्ह आहे. आता माझ्या इथं खरसुंडी आटपाडी तालुक्यामध्ये श्री सिद्धनाथाच्या मंदिराचं कितीतरी चांदी तिथे येते, कितीतरी सोनं येतं, त्याची मोजदाद नाही. आता त्या मंदिरामधल्या पुढच्या खांबाला चांदी लावली होती आमच्या वेजेगावच्या लोकांनी. 25 किलो काढून विकली, व्हिडिओ दिले. कोण कारवाई करणार? पोलीस म्हणतात हे धर्मादायचं काम आहे. धर्मादाय तर यांना मॅनेज आहे, त्यांना हप्ते सुरू आहेत. 25 किलो तिथं तर एक रथ बनवला, हजारो किलो चांदी दिली लोकांनी. कुणी काय त्याचं मोज नाही, त्याचा हिशोब नाही, त्याचं रेकॉर्ड नाही. बाळूमामाच्या मंदिरामध्ये हॉस्पिटल आहे, बाळूमामा मंदिराचं बंद होतं, कोविडच्या काळात पण बंद होतं. तिकडं बाळूमामाच्या बग्ग्याच्या तिथं देणगीची पेटी आहे, हिशोब नाही त्याचा. कुणी येतंय पैसे घेऊन जाते लाखो रुपयानं. मंदिरामधले पैसे लाखो रुपयानं गायब होत आहेत. हे कुठं आहे खडकेबाई? का सापडत नाही पोलिसांना? शोधा ना. त्या निवेदिता पवारला नेला, नंबर 1 नंबर 2चा आरोपी करा, मग खालचे हे सगळे करा. आणि तात्काळ हे ट्रस्ट बरखास्त करावं. त्या ट्रस्टवरती चांगली लोकं घ्यावीत. सरकारनं कायदा करावा, कुणाला घ्यायचं, काय करायचं. यामध्ये पुढारी कुठला येता कामा नये. तुम्ही म्हणजे खरं तर तुमचंच सरकार आहे. या जर गोष्टींची तुम्हाला पूर्वकल्पना होती तर तुम्ही वरिष्ठांपर्यंत किंवा सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचवल्या नाहीत का? सरकार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत मागच्याच आठवड्यामध्ये मंगळवारी माझं बोलणं झालेलं आहे. आणि नक्की माननीय मुख्यमंत्री महोदय आता त्यांच्या पूर्णपणे लक्षात आलेलं आहे की ह्याच्यावरती आता सरकारचा कायदा येणार आणि हे सगळं मंदिर हे सरकारच्या ताब्यामध्ये जाणार. सरकारच्या ताब्यामध्ये गेलं पाहिजे, आमचं हेच म्हणणं आहे. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. आणि एवढे पैसे तिथे येतात, ते चांगल्या कामाला जातील ना. मेडिकल कॉलेज झाली पाहिजे होती ह्या श्री संत बाळूमामा मंदिराची. अन्नदान तिथं सुरू असतंय. अन्नदानामध्ये पण हे सगळे लोक चुकीच्या पद्धतीनं तिथं भ्रष्टाचार करतायत. तर हे सगळं थांबलं पाहिजे. लोकांच्या इतक्या भावना आहेत बाळूमामांच्या प्रती. गावागावात मंदिरं झाली. मागच्या 10 वर्षापूर्वी नव्हती, 20 वर्षापूर्वी नव्हती. गावागावात मंदिरं, मराठवाड्यात, विदर्भात कुठं पण जावा तुम्ही. सिटीत आता मुंबईमध्ये बाळूमामांचं मंदिर आहे, इकडं नवी मुंबईमध्ये बाळूमामांचं मंदिर आहे, ठाण्यामध्ये बाळूमामांचं मंदिर आहे, सगळीकडे बाळूमामांची मंदिर आहेत. लोक इथून जातात ट्रॅव्हल्स काढून. या प्रकरणामध्ये ज्या खडके अधिकारी आहेत त्यांच्या विरोधात FIR सुद्धा झालाय. कुठे आहेत त्या सध्या? काही कल्पना आहे का? हे पोलिसांनी याचा तपास घेतला पाहिजे. अरे ह्या किती भ्रष्टाचार करायचं लिमिट असतं. तुम्ही नोकरदार आहात, तुम्हाला सरकारचा पगार आहे आणि परत तुम्ही असले उद्योग करताय. याला पाठबळ आहे त्या धर्मादाय आयुक्त बाईचं. तिला पहिले आरोपी केली पाहिजे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये. हे सगळं जबाबदार. कारण एकदा बरखास्त झालं 2023ला आणि परत तुम्ही 2024ला ह्या बाईला तिथं नेमून तिथंच परत ते भोसले बिसले सगळी लोक त्यांच्या ताब्यात दिले. अरे ज्यांनी चोऱ्या केलेत, ज्याच्यासाठी तुम्ही बरखास्त केलं होतं, परत त्याच लोकांना तुम्ही तिथे देताय. मोठा आर्थिक व्यवहार तेव्हा झाला होता पवारबाईशी या ट्रस्ट लोकांचा. आणि मग परत त्यांना 2024ला दिलं. त्यांनी कांड करून टाकलं पुढं. कारण हे धर्मादाय आयुक्ताच्या पाठबळाशिवाय होऊ शकत नाही.
इतका मोठा भ्रष्टाचार ह्यांनी केला. अरे एक मंदिर आहे का? असे अनेक मंदिरात सुरू आहे. तर हे सगळं बंद झालं पाहिजे. भ्रष्टाचार हे सगळं प्रकरण बाहेर आलं पाहिजे आणि ह्याची सखोल चौकशी होऊन SIT स्थापन झाली पाहिजे. ह्या प्रकरणामध्ये पोलीस तपास तर करता येतं, पण SIT स्थापन होऊन हे जे सगळे पूर्वीपासूनचा सगळा ह्याचा हिशोब घेतला पाहिजे भ्रष्टाचाराचा आणि या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. ह्यांचा जामीन सुद्धा झाला नाही पाहिजे लवकर. हा जो आता 60,75,00,000चा भ्रष्टाचार म्हणताय त्याचा कालावधी अंदाजित काय असू शकतो हे की एक किती दोन कालावधी वर्षाचंच आहे. की हे किती कालावधीपासून सगळं 24 केलं नंतरचा भ्रष्टाचार आधीचं तर सोडूनच द्या. 24ला ही बाई तिथं आली ना खडके, त्याच्यानंतरचा हा भ्रष्टाचार आहे. अरे स्पर्धा लागली यांची मेंढ्या विकायला आणि तिथं लोक सगळे, मला पण 10 दिवस आता मेंढ्या राखायला जायचं, माझं नवस आहे. अशी लोक नवसानं तिथे येतात बाळूमामाच्या मेंढ्या राखायला. गावात स्पर्धा लागली, आमच्या रानात चरू द्या. पिकात उभ्या लोक सोडतात, इतक्या श्रद्धा आहे लोकांची. उभ्या पिकात मका असेल, ज्वारी असेल, काय म्हणजे बाळूमामाची मेंढराले तर आमच्या पिकात सोडून द्या. लोकांना काय वाटत नाही त्याचं. गावागावामध्ये लोक जल्लोषात स्वागत करतात पालख्यांचं आणि हे तर हे दोघं चौघजण हे बदनाम होतंय ना सगळं कारण नसताना. आणि म्हणून आपण खूप तुमचा आभार मानतो की तुम्ही ह्याच्यावरती स्पेशल रिपोर्ट करून आवाज उठवताय. तर मी आपल्या IBN लोकमतचं मनापासून आभार व्यक्त करतो, न्यूज 18 लोकमतचं. आणि तुम्ही ह्याच्यावरती आवाज उठवा. माननीय मुख्यमंत्री महोदय ह्याच्यावरती कायदा आणणारच आहेत, तर तो कायदा लवकर यावा आणि त्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप असता कामा नये. त्यामध्ये मेंढपाळ बांधवांना मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व या कायद्याच्या अंतर्गत द्यावं. तिथं कोण हे असले म्हणजे भ्रष्टाचार करणारे आहेत असल्या लोकांना तिथं घेऊ नका. आमचे जे भाकणूक करणारी लोक आहेत, ज्यांना मान आहे, बाळूमामांचे ज्या घराण्याशी संबंध होते आणि त्या घरातले लोक यामध्ये ट्रस्टमध्ये नाहीत, अशा लोकांना तुम्ही त्यामध्ये स्थान द्या. परंतु यामध्ये भ्रष्टाचार केलेल्या घरातला एकही माणूस या ट्रस्टमध्ये असता कामा नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि आमची मागणी आहे. आम्ही आंदोलन या विषयावरती करायचा विचार करतोय. श्री संत बाळूमामा मंदिर हे सरकारी कायद्याअंतर्गत यावं यासाठी एक आंदोलन करण्याचा आमचा विचार आहे. आपलं कनेक्टिंग लिंक जे आहे, कनेक्टिंग लिंकला वीर हुतात्मा सिंगरोबा धनगर यांचं नाव देण्यात यावं आणि धनगर आरक्षण असं एक कॉमन एक आंदोलन करायचा आमचा विचार आहे. तर त्याच्या संदर्भात पण आम्ही भूमिका पुढच्या 1-2 दिवसामध्ये मांडणार आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर हे होते आमदार गोपीचंद पडळकर, ज्यांनी याबद्दल आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोबतच या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुख्यमंत्र्यांशी गेल्याच आठवड्यात आपली बैठक झाली असून लवकरच या संदर्भामध्ये कायदा करावा अशी मागणी तर त्यांनी मुख्यमंत्र्यांपुढे ठेवलेलीच आहे. परंतु या संपूर्ण प्रकरणाचा तपास होत असताना SIT सुद्धा नेमली जावी अशी मागणी त्यांनी या निमित्तानं केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.